कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजी आजी ऐका आजी ऐक. आई आजी आजी. आजी आजी ऐक ना हे बघ. आई प्लीज प्लीज तुम्ही अशा उन्हात नका उभ्या राहू अहो, पायात चप्पल पण नाही आज चला ना प्लीज। नाही येणार, मला काय बी होणार नाही। जो पातूर माझ्यावर हा केलेला आळ खोटा आहे हे सिद्ध होत नाही, तो पातूर मी कुठं बी येणार। अहो आजी, कोणी आळ नाही घेते तुमच्यावर, तुम्ही आज चला बरं प्लीज। नाही नाही, बरोबर आहे बाई आजीचं। काही पुरावे नसताना त्या असं कसं म्हणाला की बाई आजीनी पैसे घेतलेत? तुमच्याकडे एवढे पैसे येऊच शकत नाही ना, म्हणून बोललो आम्ही। कीर्ती बस झालं, उद्धटपणा करू नकोस आता। का आम्ही वस्तीत राहतो म्हणून वस्तीत राहणाऱ्या माणसांकडे पैसा येत नाही? अगं कधीतरी आमच्याकडे बी एवढा पैसा येऊ शकतो की? आजी माफ करा, माझा काहीतरी गैरसमज झाला असता। काकू पण ते पैसे सापडल्याशिवाय हे नाही समजणार। ग बाई, तू शांतच बसत नाहीयेस। सीताई पण कीर्ती काही चुकीचं बोलत नाहीये ना, पैसे तर मिळायला हवेत ना। आजी तू शांत हो, आज जाऊयात आपण, घरात शोधूयात, पैसे असतील घरात कुठेतरी। ये नाही आजी ऐक, हे बघ काकूचा ना थोडा गैरसमज झालाय, आपण बसून बोलूया ना, तू ऐक ना। नाही शिवा, आजी अगं त्रास होईल तुला, ऐकून घे ना। मला काय बी होणार नाही। अगं ह्यो जो आळ घेतलाय ना त्याचा तरच लय मोठा आहे ग। तुला काय वाटतं ही गोष्ट छोटीशी आहे? अगं लय मोठी आहे ही गोष्ट। आजी ऐक ना, अगं आजारी पडशील, खूप ऊन आहे। हे बघ अशो, अरे जुनं खोड आहे म्या, ह्या एवढ्याशा उन्हानं काय बी होणार नाही मला। हे बघा, मी सांगते ना सगळ्यांना, आईंनी त्यांची गावाकडची हक्काची जमीन विकून हे पैसे आणले तो। मग आधी सांगायचं ना। हे शिवानीला आवडलं नसतं म्हणून तिला सांगितलं नाही, आणि कोणाला कळू दिलं नाही। मला आत्ताही नाही आवडल्या आई। आजी तू आज चल बरं, त्रास होईल तुला। शिव नाही, आता ह्यो फकस्त प्रश्न माझ्या आत्मसन्मानाचा नाहीये, तर तुझ्या बी आत्मसन्मानाचा आहे, तुझ्या स्वाभिमानाचा। अहो आजी, असं काही होणार नाही। सीताई, अव कुणाच्या बी मनात ना शंका नको राहिला। आणि ह्या झालेल्या अपमानाचं उत्तर कोण देणार? शिवा तू आजीला काय म्हणतीयस आज चल म्हणून? उर्मिला काकूंना म्हण, कीर्तीताईंना म्हण, त्यांनी आजीवर खोटा चोरीचा आळ घेतलाय। नेहमी तर तू कोणाला बोलूही देत नाहीस। दिव्या, उगाच विषय वाढवू नकोस। काय ह्यांनी कुठवर विषय आणून ठेवलाय ते बघ ना। उलट ह्यांनी बाई आजीची माफी मागितली पाहिजे। आजीशी असं वागलेलं मी सहन करणार नाहीये। दिव्या तू आज चल माझ्या बरोबर चल। जाओ, तिला आत घेऊन जा। हो वा हे कमाल आहे, माझ्या आजीचा अपमान होतो आणि मी काय बोलायचं पण नाही। शिवाय एक लक्षात घे, हे तुझं सासर असेल पण ही आजी पण तुझीच आहे। दिव्या, बास झाला, आत जा। दिव्या तू तू चल, तू आज चल, तू त्रास नको करून घेऊ, चल चल। दिव्या चल तू आतमध्ये, का मला हात नेतोस चंदन? ऐक माझा जरा, आज चल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।